काय राव सरपंच, या किल्लावर तास झालं बसलो इथं मी वाट बघत तुमची. नमस्ते सरपंच. नमस्ते नमस्ते पत्रकार. काय म्हणता? काय नाही, लय उशीर झाला राव. नाही जरा कामाचा लोड. आता तुम्हाला काय सांगू उपयोग आहे? सरपंचाच्या माझ्या किती काम असते ती. बरं. चला मुलाखत घ्यायची तुम्हाला. कुठे चला घ्या. नमस्ते मित्रांनो, आपल्या समोर आपल्या गावचे सरपंच आहेत. सरपंच नमस्ते. नमस्ते नमस्ते नमस्ते. काय सांगाल, आता पुन्हा एकदा गावच्या सरपंच पदाचं इलेक्शन लागतंय. ह्या पंचवार्षिकला सुद्धा मीच उभा राहणार आहे. ह्या पंचवार्षिकला सुद्धा मीच निवडून येत असतो. या सरपंच परत मीच आहे 5 वर्ष, कारण की गावचा विकासच मला भरपूर करायचा आहे. सरपंच, पुढच्या 5 वर्षाचा तुमचा काय अजेंडा असणार? पुढच्या 5 वर्षात मला इतका विकास करायचा आहे ना बघा. प्रत्येक वस्तीवर कॉन्क्रीटचे रस्ते करायचे आहेत मला. पाण्याची सोय प्रत्येक म्हणजे 24 तास पाणी देता येईल असं ह्याच्यासाठी प्रयत्न चालू आहेत माझा. बरं ठीक आहे, तुमचा अजेंडा आम्हाला समजला पुढच्या 5 वर्षाचा. पण मागच्या 5 वर्षात तुम्ही सरपंच होता तेव्हा काय केलं? मागच्या 5 वर्षात आपण काय काय काम केले रे? अवकाशाचं काय सरपंच, पहिल्या 2 वर्षात आपलं सत्कारण बॅनर लावण्यातच गेलं. अरे 2 वर्ष गेली ठीक आहे, त्यात तिसऱ्या वर्षी काय केलं आपण? अहो सरपंच, तिसऱ्या वर्षी बरगडे शर्यत भरव, कोणाचं बर्थडे केक कर, कोणाचं होम मिनिस्टर घे, कुठं क्रिकेटचं सामना घे, ह्यातच गेलं. ठीक आहे, 3 वर्ष गेली ह्यात. चौथ्या वर्षी काय केलं आपण? अहो सरपंच, आपण हे 3 वर्ष झालं पराक्रम करून ठेवलाय का नाही? ह्याची देणी जेवढी झाल्यात त्यासाठी आपण अंडरग्राऊंड होतो. अहो सरपंच, कुठे गायब आहे तुम्ही? कोण आहे तुम्ही? अहो सरपंच, तुमच्या इलेक्शनच्या वाढदिवसाची बॅनर मी छापलेली की. हे आपल्या इलेक्शनचं वाढदिवसाचं कॉन्टॅक्ट ह्यांच्याकडे होतं काय? ह्यांचंच बिल द्यायचं होतं म्हणून तर आपण अंडरग्राऊंड होतो की. आता ओळखलं का सरपंच? मागच्या इलेक्शनच्या पण उदाऱ्या बाकी अजून तुमच्या. नाही नाही, काय झालं माहितीये का? ही कामाचा लोड जेवढा आहे, थोडं फार किरकोळ राहिलं असेल काय त्यांचं. तुमच्या पैशाची काळजी करू नका. इलेक्शन जवळ येते. पुढच्या इलेक्शनला मीच उभा आहे. तुझं कॉन्ट्रॅक्ट मी तुमच्याकडेच आहे. एकदम सगळं दोन्ही मिळून तुम्हाला सगळं फायनल करून टाकू. नको तुमचं आता पुढचं कॉन्ट्रॅक्ट, आमचं मागचं आहे तीच बिल भागवा आता. चला येतो आता. सरपंच, कुठं तपास आहे तुमचा? आपल्या गावातला तरी 3 नंबर वार्डातला नाही का पिंट्या? बळा, काय अडचण नाही रे तुझी? अहो सरपंच, वर्ष झालं ग्रामपंचायत मध्ये हेल्पडा घालतोय तुमच्या सोयीसाठी. आपण माझी सही कशाला पाहिजे तुला? वर्ष झालं घर बांधून झाले माझं, पत्रा घराव नाही, घरकुलच हप्ता तुमच्या सोयीशिवाय मिळाला मला, म्हणून हेल्पडा घालतोय ग्रामपंचायत मध्ये. तेवढी सही करून उपकार करा आमच्या, म्हणजे घरावर पत्रा पडेल आमच्या. अगदी तुला बस तुला पंचायती तालुका नाही ऑफिस मध्ये सही करतो म्हणजे तुला पत्रा पडेल. आमचं पंचायतीत जाऊन मग. सरपंच अशी कामं ठेवली कसं गावचा विकास व्हायचा आणि तुम्ही परत कसं सरपंच व्हायचा? होईल होईल होईल. अहो आता ह्या 5 वर्षात मला लय अनुभव आलाय. त्या अनुभवाचा फायदा मी पुढच्या 5 वर्षात घेणार आहे. त्याच्यामुळे पुढच्या 5 वर्षात आहे ना, एकदम व्यवस्थित काम होणार. कोणाचं पत्रा बित्रा घरकुल बिरकुल सगळं क्लिअर कट होणार. थांबून मी काम करणार. सरपंच कसं आहे, कसं नेटाने कामाला लागलाय सगळं व्यवस्थित दाखवा. तुम्ही दाखवलं म्हणजे बरोबर आमचं नेट लागते कामाला. आलं लक्षात? त्याच्यामुळे मुलाखती व्यवस्थित दाखवा. सरपंचाची मुलाखत तर तुम्ही पाहिली. ह्या मुलाखतीने तुम्हाला कळलंय की सरपंच किती गावासाठी झटतात. त्यामुळे ठरवायचं तुम्ही आता सरपंच कोणाला करायचं. परत असल्या चौकात बिवकात लागा बोलू जाऊ नका. मुलाखतीला मला येड लागायची बारी होती. मुलाखत पेक्षा ती उधारी मागणारी जास्त येतात माझ्या मागायला. परत कशाला यायचे सरपंच? चला.